नमस्कार. मी त्रिविक्रम हिरलेकर TH नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण वन स्पून ऑफ चॉकलेट या इंग्लिश फिल्मचं ट्रेलर रिॲक्शन करणार आहोत. या फिल्मचं ट्रेलर रिॲक्शन मी यासाठी करते कारण ह्याच्यात एक खूप इंटरेस्टिंग नाव जोडलेलं आहे. ते म्हणजे क्वेंटिन टॅरंटिनो यांचं. मला या चित्रपटाविषयी काहीही माहीत नाहीये. हा चित्रपट क्वेंटिन टॅरंटिनो यांनी प्रेझेंट केलेला आहे असं मी प्रथमदर्शी पाहिलं. तर म्हणून मला उत्सुकता वाटली की काय आहे याच्यात. बाकी मला याचं काहीही माहित नाही. मी काही रिसर्च केला नाहीये. कोणाची फिल्म आहे, काय आहे. मी डायरेक्ट ट्रेलर बघायला आता सुरुवात करणार आहे. चला तर मग एकत्र ट्रेलर बघूया. All right, Pop. Two years assault and battery. For stopping my neighbor from getting whipped on by her drunk husband. Cuzzo! You put that man in a coma. He was a bully. What do we have here? What's the fucking rules around here, Jonesy? You tell us, what's the rules around here? God instructs us to prepare. If you want to live, I suggest you leave this town immediately. 30, still in the field. I can stand here and fight for what's mine. Like that. Preparation is one of the commandments of God. Be on money like He who has prepared to enter the kingdom shall enter the kingdom. This system is a giant. They just slew a giant with a goddamn slingshot. Your technique is second to none. That was a magnificent display of the Mandingo style. Quite impressive. Right, now witness my... He who seeketh shall find. He who knocketh, it shall be opened. छान होतं ट्रेलर. काही कळली नाही गोष्ट बघून, पण जर असं मला असे आयडिया येत आहे की ते जे आहेत, हिरो आहे आपल्या फिल्मचा, सो त्याला कुठेतरी आपलं वर्चस्व गाजवायचं आहे. सो म्हणून तो त्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करतो, पण अपोजिट साइडची जी पार्टी आहे त्या लोकांना तो नकोय. सो ते त्याला अडवतात आणि या दोघांमधला संघर्ष, अशी एक कथा काहीतरी दिसते याच्यात. ज्या प्रकारे हत्यार वगैरे बनवतात, जमा करतात, टीम जमा करतात, लढतात. सो अशी गोष्ट आपल्याला दिसत आहे ट्रेलर मधून तरी. असं आता ही क्वेंटिन टॅरंटिनोनी फिल्म प्रेझेंट केली आहे म्हणजे याच्यात काहीतरी एक वेगळं काहीतरी आपल्याला दिसेल असं मला वाटतंय. कारण त्यांच्या फिल्म्स तर खूपच सुंदरच असतात. म्हणजे प्रॉपर स्क्रीन प्ले स्ट्रक्चर शिकायचं असेल तर असं म्हणतात की क्वेंटिन टॅरंटिनो आणि मार्टिन स्कॉर्सेसी यांच्या फिल्म्स बघायच्या. सो याच्यात पण आपल्याला तसंच काहीतरी बघायला मिळेल असं मला वाटतंय. तर ज्या अर्थी त्यांनी प्रेझेंट केली आहे त्या अर्थी हे असणारच आहे. व्हिज्युअली बघायचं झालं तर व्हिज्युअल्स तर छानच वाटले मला. मोस्टली अंधारच मला दिसला सगळीकडे, पण त्यातही लाइटिंग खूप छान केलेलं आहे. फिल्मचा लुक तर आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे म्हटल्यावर काही बघायलाच नको. कारण की क्वेंटिन टॅरंटिनो हे आपल्या फिल्म्स IMAX कॅमेरामध्ये शूट करतात. ही मला वाटत नाही IMAX कॅमेऱ्यात शूट केलेली असेल, कारण की त्याच्यात खूप फरक पडतोच त्या गोष्टीमध्ये. ज्या डिरेक्शनची जी पद्धत असते, कशा प्रकारे आपण प्रेझेंट करत आहोत, त्याच्यातही खूप फरक पडतो. आणि म्युझिक वगैरे तर ओकेच वाटलं मला. ऍक्टिंग असं काही जास्त फार ट्रेलर मध्ये असे काही सीन नाही दिसले की ज्याने असं कळेल की ऍक्टिंग खूप जबरदस्त झाली आहे. एक गोष्ट वाटली की ट्रेलर खूप फ्लॅट होता. म्हणजे असं काही हे नाही आलं, त्याच्यात पॉइंट नाही आला किंवा असा काही सीन नाही आला की अरे एकदम आपण अचंबित होऊ बघून की अरे बापरे हे काय झालं. एकदम म्हणजे सुरू होतं ट्रेलर, कॅरेक्टर इंट्रोडक्शन वगैरे होतं, काय होणार आहे फिल्म मध्ये ते सीन्स दिसतात आणि अशा प्रकारे ट्रेलर संपतं. सुरू होतं, मध्य आणि शेवट, बस असंच काहीतरी आपल्याला दिसलं ट्रेलर मध्ये. असं काही एकदम असं अरे बापरे हा सीन आहे असं, म्हणजे असं उत्सुकता आपली ताणेल अजून, असं काही नाही दिसलं मला ट्रेलर मध्ये. ओव्हरऑल ओके होतं ट्रेलर. म्हणजे इतकं काही असं, मी तर फक्त क्वेंटिन टॅरंटिनोचं यांचं नाव होतं म्हणूनच हे ट्रेलर बघितलं. बाकी असं काही एक्साइटिंग नाही. आणि शिवाय त्यांची फिल्म नाहीये, त्यांनी फक्त प्रेझेंट केली आहे.
सो असं ही माझी रिॲक्शन आहे ट्रेलर बद्दलची. तुम्हाला ही रिॲक्शन कशी वाटली हे प्लीज कमेंटमध्ये सांगा. या ट्रेलरची लिंक मी खाली देत आहे, ती बघा ट्रेलर, आणि तुम्हाला ट्रेलर कसं वाटलं हेही लिहा. माझं काही चुकलं असेल तर ते प्लीज सांगा, म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करीन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी नवीन व्हिडिओ जेव्हा टाकीन तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.